तुझ्यात जीव रंगला. आम्हाला राहायला एक घर पाहिजे होतं. तुमच्या बघण्यात कुठं आहे काय? नाही हो सनिदा, भाड्याने घर सुद्धा होतो. इथं आहे काय? नाही घर शिल्लक नाही. त्या इकडे. अरे भाड्याने घर शोधायला लागलोय. तुझ्या ओळखीत आहे काय कुठं? ओळखीचा गावात मित्रांना विचारायला पाहिजे. असले तर सांगतो मी तुम्हाला. अरे लय टेन्शन यायला लागले बघ. घरी सगळी वाट बघत बसली असणार. काय सांगायचं त्यासनी? जरा जुनाट आहे पण चांगला आहे. जरा डागडुजी करावं लागेल एवढंच. भाडं लई नाही ना? तुम्ही म्हणत असशीला तर आत्ता फुकटात देतो. नाही, नियमात असेल ते भाडं देऊ आम्ही. झाली सगळी साफसफाई? वहिनी आपल्या शेतावर आणि शेतातल्या घरावर त्या घाणवटवाल्याने कब्जा केलाय बघा. आपण शेतावर नाही चाल म्हणजे नाही जात आहे. म्हणजे आपली जमीन आणि शेतावरचं घर सध्या तरी आपलं राहिलं नाही. घर लहान असो किंवा मोठं, ते घरकुल बनतं प्रेमानं, आपल्या माणसांच्या एकजुटीने. वास्तू कशी का असे ना, आपण तिला घरकुल बनवू. हो गायकवाड, चला निघा आता. मुदत संपली. वाडा खाली करा. राणादा, अरे वाडा तुमचाच आहे. अरे खरं सोडून जाऊ नको सा. काय बी काळजी कर नका. काय बी करून ये वाडा परत मिळवेल. शब्द युवरानाचा. देवा, ही आमची रूम आहे आणि अशीच आमचीच राहू दे र बाबा. अरे असं नुसतं हात जोडून देव मनासारखं करत नसतो. त्याला थोडस पुण्य बी लागतं गाठीला. असे किती बी तोंड वाकडे कर ग, या रूपाला काय फरक पडत नाही. पोजा बिस्तारा बांधायचा आणि सुटायचं इथं. आमचं डोसकं का नाही आधीच धरलंय. कुणी? मी आता ऐकलं खालती तू बिन डोक्याची आहे म्हणून. तोंड सांभाळून बोलायचं बरं का. तोंड सांभाळून बोलायचं. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. खानदानी घराण्यात आलोय. अगं तुझ्यासारखी 56 खानदान या रूपाच्या जलात सडक पडली रे. सांगू नको मला खानदानाचं कौतुक. चल निघ इथून चल. आमची खुली आणि आम्ही सोडून जाणार नाही म्हणजे नाही. ध्यानात ठेवायचं. अरे नुसता हात उचलला तर हे आले. पडलं ना दाग पडतील. चल आता डोसक्या सटकाच्या निघायचंय. चल. आमचं डोसकं जर सटकलं का नाही तर काय होईल? हे घे 10 रुपये. सरकारी इस्पितळात जायचं आणि हे जे उलट डोकं आहे ना ते सराय करून यायचं. चल. कामाची खोटी नको करू. पहिल्या दिवशी या खोलीत आले तेव्हा मोठा रुबाब चढला होता माझ्यावरती. आता 4 दिवस आसरा मिळालाय तर जरा समाधानानं राहावं. तर तसं नाही. माणसं उगा लई मोठमोठी स्वप्न बघतात बघ. आता मामांजी आलं का नाही की या दोघांची बी उचल बांगडी होणार आहे. तेव्हाच ठरवलं होतं तुला धक्का मारून या खोलीच्या बाहेर काढायचं ते. देवानी ऐकलं बघ माझं. तुला इथंच बसवून ठेवलं. चल काय झालं तुझं कौतुक? निघत चल. तुला माहित नाही आम्ही कोण आहे ते. परिणाम लई वाईट होत्याला आधीच सांगून ठेवतो. चल गे. तुझ्या सारख्यांच्या बडबडीला भीक गलत नाही रूपात. नाही तुला भिकारी बनवलं का नाही? आता खरंच मार खाशील तो. खानदानाची इज्जत प्यारी असेल तर मुकटाने निघायचं इथून. चल. नाही जाणार. कशी नाही जात? टाक तिकडे कोपऱ्यात. जाऊन दे. अरे 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 अरे, दुश्मनावर बी येऊ नये अशी येळ आली आब्या तुझ्यावर. लई मनाला लागलं बघ माझ्या.
वनवासाला निघालेली पांडव वाटायला लागलेत की सगळी. घ्या आता ह्या आल्या. आता कोरम पुरा झाला. काय सुनबाई, वाडा सोडवं ना वाटतं तुम्हाला? असू द्या असू द्या. आता नव्या घरात जावा तुमचा तोरा. उघडी माझी सांडली मला कुठला पिक्चर लागलाय बघ की राजा. राजा आता राजाच की. एवढ्या मोठ्या वाड्याचा मालक म्हणल्यावर राजाच म्हणणार की मी तुला. या वाड्याचा आणि या रूपाचा राजा. वा 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 रुपा. अगं लय भारी. आता मला सांग, दुसऱ्याला लुबाडणारा, खोटं खोटं वागणारा, 3 अक्षरी शब्द सांग बघू. संपत. ए लबाड. नाही. भामटा. गवरण सुरू वर्ण काय कपटी. शेवटला काय? शी बाबा, मला काही जमत नाही हे. आणि तुम्हाला कितीदा सांगितलं या पेपरातील कोडे सोडवत जाऊ नका म्हणून. कोड्यात पडतं कोडा, नाही सुटलं तर. तेच तर. अंजली असते तर 2 मिनिटात सोडवलं असतं कोड. लय हुशार पोरगी. एवढंच कळवळा ना तर फोन करून विचारा तिला. नाही ग, काय बरं शब्द आहे. बाहेर जायचं आणि स्वतःच्या स्वतः घेऊन यायचं. नुसतं आपलं भडंगा आणि चाय पिऊन काढायचा दिवस आलाय आमच्यावर. तुला सांगितलं ना स्वयंपाकासाठी बायान म्हणून, त्याचं काय झालं? तर गावातली कोणी तयारच होईना. आता मी काय करू? हा, अशी फसवा फसवीची काम केल्यावर कोण येणार आहे म्हणा. अरे तुझ्यासाठी केलं नव. तुला राणी बनवणार होतं म्हणलं होतं ना, मग बनवलं. आता हिरोईन कधी बनवणार तर सांगा आधी. का नुसतं भडंगा खाऊन दिवस काढायचात मी. अगं बनवणार ग, तू कशाला काळजी करतेस? अगं तुझे एक एक लाड पुरवतो बघ मी. सध्या त्या आबाचा हाल मला जरा पोट भरून बघायचा आहे. एकदा का माझं पोट भरलं की तुला मुंबईलाच घेऊन जातो बघ. खरं काय? अगं तुझ्या गळ्यात शपथ. काय बाबा, तुझ्या हुशारीचं आणि डोक्याचं कौतुकच केलं पाहिजे बाबा. आवत जावं करतेस. कधी कधी माझं बी मूड होतो या. वा वा वा, चांगलाय चांगलाय. असाच मूड राहून दे. तुला या 2-4 महिन्यात मुंबईला घेऊन जातो म्हणजे जातो. दांभिक. म्हणजे अरे दांभिक, तुझं कोड सुटलं की 3 अक्षरी शब्द दांभिक. आज त्या बिचाऱ्या गायकवाडांचे दिवस फिरले म्हटल्यावर तू बी फिरलीस की गारकन. त्यांच्या चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देणं हे तुझं कर्तव्य आहे. तिथनं फळ काढून इथं पाऊल टाकलं तर याद राख. आबा, आपलं ठरलंय ना आनंदी राहायचं. आपलं बी चांगले दिवस परत येणार. आता ह्यापुढे कोणीच काळजी करायची नाही. आपण कोणाला लढूच द्यायचं नाही. आपण ह्या घरात पुन्हा सुख आणायचं. कंपनीने तुमच्या सगळ्याचा खूप विचार करून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तुमच्या हार्डवर्कचं ॲप्रिसिएशन म्हणून कंपनीने तुम्हाला 15% पगार वाढ दिलेली आहे.
समोर कधीच विचारलं नाही. तसे मग नंतर कॉन्टॅक्ट नंबर पण यांना माझा माहित नव्हता आणि म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मागायची यांची एवढी हिंमत नव्हती. नाही मला सांगा, हिंमत नव्हती म्हणजे तुमचा दरारा होता का? विचारलं की मी तुझा खूप प्रेम करतो, तू असं डायरेक्ट? म्हणजे कसं तुम्हाला डायरेक्ट विचारलं त्यांनी? कुठे? FB वर.